इचलकरंजीत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील सर्व शैक्षणिक संस्था, राजकीय पक्षांची कार्यालयं तसंच शासकीय आणि निमशासकीय आस्थापनांमध्ये ध्वजवंदन करून प्रजासत्ताक दिनाचा सोहळा साजरा करण्यात आला. शहरातील मुख्य शासकीय ध्वजवंदन कार्यक्रम उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. यावेळी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीनं राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी आमदार राहुल आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, अप्पर तहसीलदार महेश खिलारी, नायब तहसीलदार संजय काटकर यांच्यासह विविध शासकीय आणि निमशासकीय विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. गडिंग्लज विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात देखील प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या ठिकाणी अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. यावेळी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. इचलकरंजी शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयं आणि शैक्षणिक संस्थांमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिन साजरा केला. देशभक्तीपर भाषणं, गीत गायन, सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे शालेय परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. इचलकरंजी महापालिकेच्या वतीनं राजाराम स्टेडियममध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. इथं महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. यावेळी संपूर्ण स्टेडियममध्ये राष्ट्रगीताच्या गजरात तिरंगा ध्वज डौलानं फडकत असताना उपस्थित नागरिकांमध्ये अभिमानाची भावना दिसून आली. दरवर्षीप्रमाणे NCC, MCC आणि RSPच्या विद्यार्थी-विद्यार्थिनी तसंच महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी शिस्तबद्ध संचलन करत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी शौर्य, शिस्त आणि राष्ट्रनिष्ठेचं दर्शन घडलं. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांनी प्रजासत्ताक दिनाचा उत्साह अधिकच वाढवला. शहरातील माई बाल विद्यामंदिर शाळेच्या चिमुकल्यांनी विविध देशभक्तीपर गीतांवर सादर केलेल्या नृत्यांनी उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. कार्यक्रमाचं विशेष आकर्षण ठरलं महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन आणि वाहन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सादर केलेलं ऑपरेशन सिंदूर हे थरारक प्रात्यक्षिक. आपत्कालीन परिस्थितीत कार्यपद्धती कशी राबवली जाते याचं जिवंत दर्शन या प्रात्यक्षिकातून घडलं. एकूणच देशभक्ती, शिस्त आणि एकात्मतेचा संदेश देणारा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा इचलकरंजी शहरात अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडला.